उठा भैया रुका भी रुक जा भैया। तर मित्रांनो वेलकम बॅक टू द माय चॅनल. स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये. तर चला मग सगळ्यात पहिले मी होतो रेडी. तर मित्रांनो झालो मी आता रेडी. तर चला मग आपल्याला जायचं आता बाहेरच बघून घ्या काय करणारी काय नाही. मित्रांनो आम्ही आलो होतो सम्यक भाऊला घ्यायला. आणि सम्यक भाऊ माहिती काय करते चिवडा खाताय सम्यक. त्यांच्यासाठी थांबणं पडेल. ते येतील तेव्हा मग जाऊ त्यांना घेऊ. सम्या मी पैर टिकने वाला पैर टिकते जाईन ना. मागच्याच गेली ते रिप घाल ना. स्लो मतले कडल नको घेऊ. कडला गेली इधर से डाल इधर से. वीडियो काढू लागाय. रिस्की तो यहाँ पे गिरे थे भला. यहाँ पे गाड़ी नीचे नहीं रे ऊपर से सटकती थी ऑटोमेटिक. और तू बावला क्या वो कोरडी जगह थी ना. तिळू करायचे पुढे पाणी कम झालं. टाकून थोडाच काम उठा भैया रुका भी रुक जा भैया. रुक धक्का बोलतो मैं ऊपर से बुक मारतो. होत नाही टाकून दे गाडीला. तर मित्रांनो आज आम्ही सचिन भाऊच्या गाडीची फायबर किट बदललेली, टाकी बदलली, पूर्ण एकदम मस्त करून दिलेलं आहे. बा सचिन भाऊची गाडी पाहतो मी एकदा. पुढे जायचं. हे बदललं तेव्हा नवीन टाकी, एकदम नवीन टाकी आहे. हे मडगाडी स्प्लेंडरचं हे पूर्ण बॅक आहे. हे साईडचं पण आहे, दोन्ही साईडचे आहे तसं काही नाही. मीटर वगैरे ते जे हे टाकी बिकी बदललेली आहे. आता उद्या बघू त्याला. उद्या कोटिंग करायचा विचार चाललेली आहे. उद्या कोटिंग वगैरे करू. सध्या तर गाडीला काही प्रॉब्लेम नाही. मग आजचा दिवस पूर्ण त्याच्यातच गेलेला आहे की कोटिंग करा, हे करा, ते करा. त्याच्यातच पूर्ण दिवस गेलेला आहे. त्याच्यामुळं आज काही जास्त ब्लॉग बनवायला टाइम नाही भेटला. भाऊ सचिन गाडी घेऊन बी पडले होते. त्याच्यात पुढचं मडगाडगं तुटलं. मग काय गाडीच बदलून टाकली आम्ही. विषय तसा नसतो. टाकी बिकी सगळं बदललं. बरोबर आहे की बदललं का नाही. पडलो गाडी घेऊन खोटं बोलतो काही मी. खोटं सांगतो. तर मित्रांनो आम्ही पडलो. तर मित्रांनो आम्ही आलेलो आता कुठं आलेलो माहित नाही. काहीतरी मॉलचं नाव आहे पाहून घ्या. इकडून आम्ही घेतल्या 4 पर कॅडबऱ्या. तुम्ही कधी आयुष्यात बघितल्या नसेल. आज आम्ही तुम्हाला दाखवून देतो. तुमचं काय म्हणणं आहे भाऊ. नीट बोलला तर ठीक, नाही तर तू गेला. व्हिडिओ चालू आहे असं काय अडचण नाही. अंधारात न चमकणारा माणूस नाही. प्राणी रे प्राणी. अरे असं धरायचं राहतो फोन. जिंदगी ओ माय गॉड. तर मित्रांनो हे आमचे थोडेसे मित्र आहे. वाकडे तिकडे पण सरळ दिसते फक्त. बाकी काही विषय नाही आहे. ते बा काही बोललो नाही तर नुसतं दादागिरी सुरे भाऊची. तर मित्रांनो आम्ही आलेलो आता बस स्टँड वरती. विषय काय सचिन भाऊ सांगा. हे तोंड पुरं घ्यायचं. आर तोंड घेतो. डोकं कपाळ काय पण टाकतो असं वाटतं कपाळी. तर मित्रांनो सचिन भाऊची दिक्कत अशी आहे. त्यांचं म्हणणं आहे तू कॅमेरा नीट वापरतच नाही. तर सचिन भाऊ आजपासून तुम्ही मग कॅमेरामॅन बनायला तयार आहे का. हा हो एकदम तयार आहे. 24 तास तयार तुझ्याकरता. घ्या जरा कॅमेरा. हे काम चालू थोडं काम चालू आहे. काय दाखवा. हो बरं चालेल. तुम्ही काम करून घ्या.
तोपर्यंत आम्ही बस स्टँडवरचे व्ह्यूज पाहतो. तर सम्यक भाऊ, तुमचं काय म्हणणं आहे बस स्टँडबद्दल? मित्रांनो, आजचा ब्लॉग इथंच एंड करू, कारण आज खूप फिरलेलो आहे, पण व्हिडिओ थोडा कमी काढलेला आहे. मग ते सचिन भाऊचे गाडीचं आज पार्ट बदललेले आहे, तर त्याच्यामध्ये पण खूप टाईम चालला याला, ध्यान नाही राहिलं एवढं. त्याच्यामुळे मग बघू, अजून गाडीचं खूप काम करायचं आहे. चला मग, आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण उद्याच्या ब्लॉगला. बाय.